मंगळवारी मध्यरात्री नवी मुंबई पोलीस दलाच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या पथकाने पनवेल येथील पळसपे फाटा येथे इर्टिगा मोटारीची झडती घेतल्यावर 12,24,000 रुपये किमतीचा 61 किलो 200 ग्राम गांजा हा अंमली पदार्थ जप्त केला आहे। या कारवाईत पोलिसांनी मोटारसायकलसह गांजा असा 22,34,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। मागील वर्षापासून नवी मुंबई नशामुक्त शहर बनवण्याचा संकल्प पोलीस दलाच्या प्रमुखांनी सोडला असल्याने अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीरज चौधरी व त्यांच्या पथकाने दिवसरात्र एक करून कारवाईचा धडाका लावला आहे। रसायनी येथून एक व्यक्ती गांजा विक्रीसाठी पनवेलमध्ये येणार असल्याची माहिती पोलीस अधिकारी चौधरी यांच्या पथकाला मिळाली होती। या गुप्त माहितीनंतर पोलिसांनी मुंबई गोवा महामार्गावर पळसपे फाटा येथे सापळा रचला। मंगळवारी मध्यरात्री 1:15 वाजता पांढऱ्या रंगाची इर्टिगा मोटार संशयितरित्या पळसपे फाटा येथे आल्यावर पोलिसांनी या मोटारीची झडती घेतली। या मोटारीमध्ये 4 पिशव्या होत्या। त्यामध्ये पाने, फुले, काड्या, बिया असा ओलसर उग्र वास येणारा गांजा हा अंमली पदार्थ असल्याची खात्री पोलिसांना पटल्यानंतर ही कारवाई करण्यात आली। संशयित व्यक्तीने हा गांजा कुठून आणला याचा शोध पोलिसांचे पथक आता घेत आहे। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो पनवेल। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।